केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये शहांची भेट घेतली जाणार आहे। भेटीपूर्वीच समितीच्या कार्यकर्त्यांना हातर्गी टोलवर अडवलेलं आहे। कर्नाटक पोलिसांनी अडवताच महामार्गावरती ठिय्या आंदोलन करण्यात आले। समितीच्या पदाधिकाऱ्यांची कर्नाटक पोलिसांसोबत शाब्दिक चकमक सुद्धा झाली। आम्ही आमच्या बेळगावचा जो सीमा प्रश्न प्रलंबित आहे हा तातडीने सोडवावा यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते जात असताना हातर्गी टोल नाक्याजवळ कर्नाटक प्रशासनाने आम्हाला या ठिकाणी अडवलेलं आहे। ते असं सांगतायत की महाराष्ट्राच्या डीसीनी इथल्या डीसीना संपर्क करून इथल्या लोकांना तिथे येण्यापासून अडवा असं सांगितलेलं होतं आणि त्यांनी इथं आम्हाला अडवून ठेवलेलं आहे। पण इथं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी ते ठाण मांडून आम्ही महाराष्ट्रात जाणारच आहोत आणि तिथे जाऊन फक्त गृहमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही जाणार आहोत एवढं सांगत असताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी आम्हाला बसवून ठेवलेलं आहे। ठाकरे सेनेच्या वर्धापन दिनी संजय राऊतांचा भोंगा बंद। नवनाथ बन यांनी आता संजय राऊतांना डिवचलंय। आदित्य ठाकरेंनी राऊतांना जागा दाखवली असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। रोज शिवीगाळ करणाऱ्या राऊतांना स्वतःच्या पक्षातच बोलू दिलं नाही। नवनाथ बन यांनी आता संजय राऊतांवरती टीका केली। भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी ट्विट करून काय म्हटले पाहूयात। उबाठा गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात भोंगा वाजलाच नाही। संजय राऊतांनी नेहमीप्रमाणे शिवीगाळची पूर्ण तयारी करून ठेवली होती, मात्र आदित्य ठाकरेंनीच डाव उधळून त्यांना भाषणाची संधी दिली नाही। ज्यांच्या भाषणाशिवाय दिवस उजाडत नाही त्या संजय राऊत यांना स्वतःच्या पक्षाच्या वर्धापन दिनातच बाजूला बसण्याची वेळ आली। यावरून उबाठामधील त्यांची घटती किंमत आणि वाढती अस्वस्थता ही स्पष्ट होती। कालपर्यंत संपूर्ण पक्षाला रिमोटने चालवण्याचा आव आणणाऱ्या संजय राऊतांचा स्वतःचाच रिमोट आदित्य ठाकरे यांनी काढून घेतल्याचं दिसलंय। रोज इतरांवर भोंगा वाजवणाऱ्या राऊतांचा भोंगा वर्धापन दिनाच्या मंचावरच म्यूट करण्यात आला, अशी टीका आता नवनाथ बन यांनी ट्विटच्या माध्यमातून केली। यातून आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत या सामन्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालंय, असंही नवनाथ बन यांनी ट्विट केलंय। प्राध्यापक डॉक्टर बी.टी. देशमुख यांचं निधन झालंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। ट्विट करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली। विदर्भांच्या प्रश्नांना राज्याच्या केंद्रस्थानी आणणारे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर बी.टी. देशमुख यांचं दुःखद निधन। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण। शिक्षक चळवळीला बळ देण्यापासून ते विदर्भाच्या विकासासाठी सातत्यानं त्यांनी आवाज उठवला। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं ट्विट करत आता सुनेत्रा पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली। बीडमधील नगरसेवक अंबुरे सरोदे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले। बोगस कुणबी नोंदीच्या आधारे नगरसेवक बनल्याचा आरोप आहे। बीडच्या माजलगावमधील राजकारणात आता खळबळ उडाली। बोगस व बनावट कुणबी नोंदीच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवून नगरपालिकेची निवडणूक लढवून वार्ड क्रमांक 1 मधून नगरसेवक बनलेल्या रेखा अंकुश अंबुरे सरोदे यांचे जात प्रमाणपत्र बीड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी रद्द करून जप्त केलंय। तर या माजलगावच्या राजकीय वर्तुळात आता या घडामोडीमुळे खळबळ उडालेली आहे। रेखा अंबुरे सरोदे यांनी मौजे कुप्पा येथील सावंत आडनावाच्या वंशावळीत नामसदस्याचा फायदा घेत खापर पंजोबाच्या समान नावाचा आधार घेत प्रशासनाची दिशाभूल केली होती। यामध्ये नमुना क्रमांक 33 व 34 मधील कुणबी नोंदीचा आधार घेत उपविभागीय अधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र मिळवण्यात आले होते। माजलगावचे उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांनी एकाच कुणबी नमुना नोंदीच्या आधारे 2 वेगवेगळ्या आडनावाच्या व्यक्तींना जात प्रमाणपत्र दिल्याचा गंभीर प्रकार हा उघडकीस आलाय। त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात आता खळबळ उडाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।